त्यांचं खूप मोठं योगदान आहे. रोशन साई स्पोर्ट चिंद्रण, मग त्यामध्ये विष्णू शेठ कडू असतील आणि त्यांचे सर्व आमच्या चिंद्रण गावातील ग्रामस्थ त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. चला दिनकर बारशी या समालोचन करण्यासाठी. चला सामन्याकडे बोलूया. खेळ स्टार्ट असेल. रोशन गोलंदाज सज्ज है. पहली गेंद फेंकने के लिए गेंदबाज. ये देखिए करारा स्ट्रोक. गेंद बिल्कुल निश्चित रूप से वहां पर अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, बिल्कुल अच्छी फील्डिंग की गई फील्डर द्वारा, लेकिन बल्लेबाज को एक रन से नहीं रोक पाए. जब तक गेंद उठा फील्ड करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय यहां पर एक रन लेने का, और इसी एक रन की मदद से टीम के रन संख्या जयदुर्गा रोंजन क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पर 1. एक बार फिर से गेंदबाज. ये देखिए एक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे गेंदबाज, बिल्कुल फाइन लेग क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ. डॉट गेंद की यहां पर समाप्ति होती हुई. स्पर्धेसाठी प्रमोददादा अगलावे, पोलीस पाटील कोलवाडी यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीने प्रमोददादा आपला आम्ही आभार व्यक्त करतो. यस धन्यवाद. तिसरा सामना पहिल्या फेरीमधला आपण पाहता 2 टीमच्या दरम्यान. रोहिंजन अँड निकलस अशी ही लढत. तो जो विभाग एका बाजूने एमआरडीचा अगदी शेवटचा टोक नितलस, या 2 टीममध्ये ही लढत आहे. संग्राम 11 नितलस, प्रमोद पावशन कंपनी फील्डिंग करत असताना आपल्या टीमला पाहता. बॅटिंग करत असताना रोंजन संघाचे 2 प्रमुख खेळाडू सलामीवीर प्रतीक पाटील आणि त्याच्याबरोबरीने प्रणव. यावेळेला लॉंग ऑफमध्ये फटका, डीपमध्ये फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक. प्रतीक पाटील यांच्या बॅटमधून हा फटका पहिला व्हीसेपमध्ये या ठिकाणी सिंगल मिळाली. सिंगल आली या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या तब्बल 3 धावा. पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर प्लेमध्ये चांगला स्टार्ट द्यावा लागेल. बघा पडद्याच्या आतमध्ये बसलेले प्रेक्षक, त्यांना विनंती आहे आपण मागे बसा. पहिलं षटक टाकत असताना गोलंदाज संग्राम 11 इथला संघाचा खेळाडू अतुल काटे, यंग टॅलेंट. खरं तर मलिंग ॲक्शन गोलंदाजी, साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी ही खरं तर गौरवशाली परंपरा या संघाला मिळाली, पण त्यामधला अपवाद अतुल काटे. तो थोडासा हाय ॲक्शन गोलंदाजी करतोय. बघा पडद्याच्या आतमध्ये बसलेले प्रेक्षक, त्यांना विनंती आपण थोडे मागे बसा. नम्रतेची सूचना असेल आयोजकांच्या वतीने, आपण थोडं सहकार्य करा. नेक्स्ट बॉल यॉर्कर, सन्मान दिला, खोदून काढला अक्षरशः बॉलला. मिडॉरमधला फिल्डर थोडासा पुढे आला, बॉलला उचलला, एक सिंगल. आणि इथे देखील प्रत्येक पॉवर प्लेमध्ये सुरुवात प्रत्येक संघाने चांगली केली आजच्या रात्रीमध्ये. आणि याही वेळेला आपण पाहिलं इकॉनॉमिकल फिगर षटक, फक्त 4च धावा आल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघा समोर आमच्या स्टेट बघा सरळ सीमेरेच्या समोर जे पडदा आहे खऱ्या अर्थाने आमच्या स्पर्धेचं प्रतीक आहे, त्या समोर जे प्रेक्षक बसलेत बघा, कृपया आपण लगेच रॅलिंगच्या पाठीमागे बसायचे आहे. फक्त तिथे आमच्या ऑर्गनायझर कमिटीला मुभा असणार आहे, स्वातंत्र्य असणार आहे. आपण मात्र रॅलिंगच्या पाठीमागे बॅक साईडला बसायचे आहे. बघा स्वतः अविनाश शेठ उलवेकर, माजी सरपंच पाले बुद्रुक, ये सूचना देण्यासाठी खऱ्या अर्थाने आपणास की आपण सीमेरेषेच्या बाहेर संपर्क साधावा. स्पर्धा ही रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे. रोचमपणे जर आपण विचार केला, एक गाव एक संघ आणि पालेबुद्रुक गाव कोणताही कार्यक्रम असो, मग येणाऱ्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव संपूर्ण गाव एकत्रित बघायला मिळेल आपल्याला. त्यानंतर नवरात्र उत्सवामध्ये संपूर्ण गाव एकत्रित येतो. स्पर्धा आपण पाहतो वर्तमान स्पर्धा, या स्पर्धेमध्ये सुद्धा संपूर्ण पालेबुद्रुक गावाचं योगदान आपल्याला बघायला मिळतो. प्रमोद पावशे गोलंदाजी मार्क बदलले, स्वतः कॅप्टन. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द स्टम्प्स, क्लीन बोल्ड, साइड आर्म ॲक्शन,
परफेक्ट यॉर्कर, त्रिफळा चीज झालाय. प्रणव पाटील, मोठा धक्का असेल रोंजन संघाला. आई गावदेवी माता की. अजूनही 2 प्रेक्षक त्या रॅलिंगच्या खाली बसलेले आहेत. लाल टी शर्ट परिधान केलेले. आपल्याला विनंती आहे, पुन्हा एकदा कळकळीची विनंती मित्रांनो, पहा आपण त्या रॅलिंगच्या पडद्यावर बसू नका प्लीज. आपल्याला नम्रतेची विनंती आहे. पुन्हा एकदा लाल टी शर्ट ज्यांनी परिधान केलेले आहे त्या साहेबांना विनंती आहे की आपण प्लीज तिथून प्रस्थान करा. धन्यवाद. पहिलाच बॉल कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात आणि पहिल्या बॉलवरती प्रतिस्पर्धी संघाचा आक्रमक खेळाडू प्रणवचा मात्र विकेट मिळाला. प्रमोद पावशेला नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आले. त्या ठिकाणी विक्रम पाटील. प्रतीक आणि विक्रम मोठी जबाबदार राहील. आता एकंदर दोन्ही खेळाडूंमध्ये सध्या भन्नाट फॉर्ममध्ये दोन्ही संघ आहेत. चांगली कामगिरी ही सातत्याने पाहायला मिळाली. काउंटर अटॅकचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले आणि पुन्हा एकदा खोला टाकलेला यॉर्कर प्रमोद पावशे या खेळाडूच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं श्रीलंकन टीमचा लसित मलिंगा, त्यानंतर आपण पाहिला त्याचाच वारसा जपणारा पथिराणा. पण एका बाजूने इथे आपण पाहता, मी मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला आहे, गौरवशाली परंपरा आहे नितलस गावाला, ज्या ठिकाणी साईड आर्म ॲक्शन गोलंदाज तयार झालेत. आणि या गोलंदाजी खासियत आपण जर पाहिले तर बाउन्सर कमी, जास्तीत जास्त लेन बॉल, यॉर्कर बॉल, थोडी गती काढली आहे, गती कमी केली आहे, व्हेरिएशन प्रमोद पावशे आता आपल्या षटकामध्ये दाखवतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला, फक्त 4 धावा आल्या आणि एका बाजूला प्रमोद पावशे पुन्हा एकदा त्यामध्ये सातत्य टिकवतोय. परंतु हे विसरता कामा नये की रोंजन संघाची स्ट्रेंथ काय चांगली आहे तर बॉलिंग, त्यांच्याकडे देखील चांगले बॉलर्स आहेत. त्यामुळे इथे किमान मगाशी देखील मी सांगितलं 40च्या आसपास पोहोचणं गरजेचं राहील. पहिल्या 5 षटकामध्ये रोंजन टीमला धावा बनवाव्या लागतील. डाऊन द ग्राउंड 20 स्टेपमध्ये दबाव डॉट बॉलचा आणि अशातच आपण पाहिला हा चुकीचा फटका पाहायला मिळाला. एलिव्हेशन कमी मिळालं, थ्रू द कवर्स लॉंग ऑफला झेल टिपला गेला, खेळाडू बाद झालाय या ठिकाणी विक्रम पाटील. दुसरा खेळाडू बाद झाला 4 या धावसंख्येवरती. म्हणजे या 4 बॉलमध्ये एकही रन खर्च केलेल्या या ठिकाणी प्रमोद पावशे या गोलंदाजाने, आणि 2 विकेट त्याला मिळाले, एक क्लीन बोल्ड, त्यानंतर झेलबाद झाला. जर आणखीन 2 डॉट बॉल तर मात्र मेडन ओव्हर पहिलं षटक ठरले या स्पर्धेमधलं. इथलंच म्हटलं की नुकतीच आपण पाहिली एखादं सरपंच उपसरपंच ट्रॉफी डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असं आयोजन की ज्या स्पर्धेमध्ये 6-6 षटकांचे सामने आम्हाला पाहायला मिळाले. A1 क्वालिटीचं आयोजन नितलस नगरीमध्ये आपण संग्राम 11 नितलस संघाच्या माध्यमातून पाहिलं होतं. याही वेळा वेगावती स्वाहा झाला, थोडा अतिउत्साह विकेट किपरने दाखवला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये राहुल काटे यांना आपण पाहिला. झेल कॅरी होण्या अगोदर, बॉल गॅदर होण्या अगोदरच थोडा सेलिब्रेशन त्यांना करायचा होता. त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी जीवनदान मिळालं फलंदाजाला असंही म्हणायला हरकत नाही. डॉट बॉल, सलग 5वा डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल टाकेल का प्रमोद, अशा अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहेत. परंतु या स्पर्धेमधला पहिला खेळाडू ठरेल जर हा बॉल डॉट टाकला या गोलंदाजाने. प्रमोद पावशेचं कौतुक करावं तेवढं कमी. कॅप्टन वेल एज्युकेट देखील आहे, खरं तर उच्च शिक्षित असा हा खेळाडू. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये शेवटचा बॉल इथे आपण पाहिला, ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला, बॅट थोडी ग्राउंडिंग झाली आणि त्यानंतर बॅटला बॉल लागला, असं चित्र इथे पाहायला मिळालं. पण सिंगल आली, षटक आवडलं असं तर एकदा जोरदार डाव, 1 रन खर्च केली, 2 खेळाडू बाद केले. प्रमोद पावशे या गोलंदाजाने, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. 5 धावा 2 षटकांच्या समाप्तीने स्कोर कार्ड बदलला. चला आपण शॉर्ट टीम मीटिंग करा, लगेच फिल्डिंग लावून घ्या. नंतरची लढत असेल आराध्या 11 टेंबोडे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे तिरंगा धुंद्रे. या दोन्ही क्रिकेट संघासाठी आमचा पहिला पुकार आहे की आपण नाणेफेकीसाठी
त्वरित संपर्क साधावं. O2 रोशन पाटील. पहिला संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला आजच्या रात्रीमध्ये चिंद्रन संघ महागुरु. तर आपल्या गावचा संघ सुपर 12 मध्ये दाखल झाला. तुम्हाला शुभेच्छा असतील, तुमच्या संघाला शुभेच्छा असतील. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आला गोलंदाजी मार्कमध्ये. सेकंड स्पेलमध्ये अतुल काटे हा गोलंदाज. लॉंग रनअप राऊंड द विकेट. ड्राईव्ह करत असताना बॉलला ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्राकडे ढकलला, बॉलला स्टिअर केला, ज्या ठिकाणी सिंगल रन मात्र मिळाली. एक एक रनचा संग्रह करत मात्र रोहिंजन संघ पुढे चालला आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं प्रत्येक पहिल्या इनिंगमध्ये धावा कमी आल्या आणि सुरुवातच पॉवर प्लेमध्ये चमकदार राहिली. सेकंड पॉवर प्लेमध्ये एकच आली, पहिल्या पॉवर प्लेमध्ये 4 आल्या होत्या आणि इथे आपण पाहता पहिल्या चेंडूवरती सिंगल रन खर्च केली अतुल काटे या गोलंदाजाने. समोर पुन्हा एकदा प्रतीक पाटील हा खेळाडू वेगवान बॅक क्लिपला खाली आणण्या अगोदरच बॉल चालला वेगाने. जणू का लेदर क्रिकेट सध्या आम्ही पाहतो, इतका वेग या गोलंदाजांकडे. भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस अतुल काटेचं हे षटक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. डॉट बॉल टाकत असताना आमचे मित्र नितलस गावचे शैलेश पावशे तेही सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत. रोंजन विपक्ष नितलस, संग्राम इलेव्हन नितलस विपक्ष रोंजन अशी लढत. डाऊन द ग्राउंड व्हीसेप मध्ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. लॉफ केला बॉलला ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर. इथे मात्र उडवला चेंडूला सीमा पार. पालेश्वरी षटकार. रुपेश उलवेकर आणि विलास मोरावकर यांचं आगमन झालेलं आहे. पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. प्रतीक पाटील व्हीसेप मध्ये चांगला खेळतो, याचं कारण तो एक चांगला लेदर क्रिकेटर देखील आहे. आणि काय फटका मारला होता, ओव्हर पिच बॉल, त्याच्यावरती मात्र सरळ बॅटने हा स्ट्रोक सजवला. 6 धावा आल्या. यावेळेला फुल टॉस बीमर घोषित केलाय. झेल पकडलाय परंतु बीमर बॉल, त्यामुळे नशिबाची साथ. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा असतील. यस, फ्रीड नेक्स्ट डिलिव्हरी. पुढचे 2 करता पुढचा बॉल त्या ठिकाणी फ्रीड असेल. प्रतीकचा हा फटका बॉल कॅरी झाला असता तर सीमारेषा पलीकडे आणखीन धावा ॲड झाल्या असत्या. बीमरचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, त्यामुळे 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च करतोय. त्या ठिकाणी गोलंदाज अतुल काटे. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा फलकावरती 2 गडी बाद 14 धावा. पनवेल महानगरपालिका फायर ब्रिगेडमध्ये प्रतीक पाटील कार्यरत आहे. एक उत्तम ॲथलेटिक्स देखील आहे तो आणि चांगली चमकदार कामगिरी त्याला या सामन्यामध्ये करायचे. समोर फ्रीड बॉल फेस करेल फलंदाज. राऊंड द विकेट अँगल बनवायचा आहे परंतु वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. फ्रीड कंपल्सरी. पुन्हा एकदा आपण पाहता ॲक्शन रिप्ले. षटकार मारल्यानंतर थोडा दबाव आता वाढला आहे अतुल काटेवरती. वाईड बॉलचा इशारा. फ्रीड कंपल्सरी. रिव्ह्यू घेतला. यस, फिल्डिंग टीमने मात्र पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. चेक केलं जाईल त्या ठिकाणी टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. बघा, वाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे सांगितलेलं आहे. हॅलो, बघा, बीमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू असेल ही सूचना कमिटीकडून आली. बघा, सुरुवातीलाच आम्ही सूचना दिली. चला, सुरुवातीलाच वॉर्निंग दिलेली आहे. फक्त बीमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू असेल. चला, आपण संग्राम इलेव्हन इथलं सगळं फिल्डिंग लावून घ्या.
ऑनफिल्ड अंपायर निर्णय आता कायम असेल. चला ऑनफिल्ड अंपायर निर्णय कायम. चला स्वतः मनोज मैदानामध्ये आहेत, यमराज दादा मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. चला संग्राम 11 जानुमान इथल्या शतरक्ष रचना आपण लगेचच करून घ्यायची आहे. आमची पालेश्वरी चषकाची ऑर्गनायझर कमिटी बघा 3 प्रतिनिधी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. चर्चा विनिमय आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने. पंच आणि ऑर्गनायझर कमिटी त्यामध्ये निखिल तांडेल विद्यमान सरपंच आहेत, यमराजदादा म्हात्रे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, मनोज यांना मी पाहतो खऱ्या अर्थाने मनोज म्हात्रे. चला पंच अनिल टेंबे दीपक पाटील यांना आम्ही पुन्हा एकदा प्रचारण करतो की आपण लगेचच रेडी पोझिशनमध्ये राहायचे आहे. बघा एकच रिव्ह्यू असेल. जर तुमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला पुढे रिव्ह्यू मिळणार नाहीये. आपण ऑनफिल्ड अंपायर आपला निर्णय फेअर डिलिव्हरी होती. वाईट बॉलचा इशारा होता अंपायरचा. अंपायर्स कॉल चेक केलं जाईल त्या ठिकाणी टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. दोन्ही अँगल फ्रंट अँड बॅक अँगलमध्ये आपण पाहतोय. समोरचा अँगल देखील आपण चेक करूया. रिव्ह्यू मात्र वापरला फिल्डिंग टीमने. चॅलेंज केलं अंपायरच्या निर्णयाला. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय होता वाईट बॉल. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून चेक केला जाते क्लोज डिसिजन. पण तो जो निर्णय टीव्ही अंपायरचा तो निर्णय दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. दोन्ही त्या निर्णयाचा सन्मान त्या ठिकाणी करावा लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी बॉल आतमधून बाहेर निघाला अँगल बनवत असताना, त्यामुळे निर्धाव चेंडू घोषित केलाय त्या ठिकाणी. चला निर्णय आला बघा पुन्हा एकदा तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. बॉल वाईड लाईनच्या आतून बाहेर निघाला त्यामुळे निर्धाव घोषित केलाय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे बघा. लगेचच सामन्याला आपण सुरुवात करूया. चला फेअर डिलिव्हरी आपण नो आर्ग्युमेंट. वाईड लाईनच्या आतून बॉल क्रॉस निघाला त्यामुळे हा लिगल बॉल घोषित केला. त्यामुळे अगदी योग्य निर्णय पंचांचा होता. सामन्याकडे आपण जाऊया. गेम थोडासा फास्ट करा आता प्लीज. यावेळेला लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना मागे सरकला बॉल. फिल्डिंग करा नशिबाची साथ रोंजन संघाला 4 धावा. बघा एक विशेष अनाउन्समेंट असेल. 12वे खेळाडू असतील किंवा होणार त्यांचे पाठीराखे असेल आपण कोणत्याही प्रकारचे कमेंट करू नका. जो निर्णय पंच देतील तो निर्णय अंतिम असेल. टीव्ही अंपायर किंवा होणार ऑनफिल्ड अंपायर तो निर्णय अंतिम असेल. त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही संघांना करावा लागेल. 4 धावा आणि निश्चित स्वरूपात रोशन इथे खऱ्या अर्थाने बघा राखीव खेळाडूला सुद्धा सूचित करण्यात आलेलं आहे. अन्यथा इथे 2 धावाने त्या संघाला दंडित केले जाईल. लेंथ बॉल टाकला वेगावरती स्वार होत असताना निर्धाव चेंडू टाकत असताना आपण पाहिलं अतुलला आणि 2 षटकं अतुल काट्याने फेकले. 17 धावा खर्च केल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या रोंजन संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18. 2 षटकांचा खेळ बाकी. जरा स्पीडअप करा. टेंबोडे आणि धुंद्रे संघाचा कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आराध्या 11 टेंबडे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तिरंगा धुंद्रे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी त्वरित नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तीन ओव्हरचा खेळ संपला. 6.00च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती आल्या. अंतिम 2 षटकं बाकी आहेत आणि अजूनही मैदानामध्ये प्रतीक उभा त्याच्या बरोबरीने प्रीतम घरत हा खेळाडू जो वैयक्तिक 6 चेंडू 6 या धावसंख्येवरती खेळतो. 1 षटकार
आपण पाहिला होता प्रतीकच्या बॅटमधून, तो मात्र 5 चेंडू 9 या धावसंख्येमध्ये खेळतो. बॉलिंग मार्कमध्ये साहिल दरे हा खेळाडू बुर्दुल नाईट स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर अवॉर्ड त्याला मिळाला होता सरपंच ट्रॉफीमध्ये. साहिल दरे आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू, यंग टॅलेंट, नवे पर्व युवा सर्व असं म्हणतात. तरुण तडफदार खेळाडू. यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये समोर आक्रमक प्रतीक स्ट्राईक एंडला उभा आहे. पहिला चेंडू काही मला बुंदा टाकला, यॉर्कर बॉल, शॉर्ट गलीमध्ये बॉल फीड करत असताना फिल्डर धावतील त्या ठिकाणी मागे बॉलच्या त्या ठिकाणी सिंगल रन रोंजन संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावसंख्या 19 धावा. 19 चेंडूचा खेळ संपला आणि रन अ बॉल, प्रत्येक बॉलमध्ये सिंगल रन आली रोंजन संघासाठी. आणि इथून आता गेअर बदलावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल, कारण धावसंख्या फार कमी आहे. मी मगाशी म्हटलं रोंजन संघाची स्ट्रेंथ बॉलिंग आहे, त्यांच्याकडे देखील चांगले बॉलर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला धावा वाचवण्यासाठी सन्मानजनक रिस्पेक्टेड स्कोअर मैदानामध्ये बनवावा लागेल. पुन्हा एकदा यॉर्कर, हाफ हेलिकॉप्टर, बॉलर बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑनचा फिल्डर त्या ठिकाणी मिडॉनच्या आतमध्ये आला बॉल पकडण्यासाठी. ज्या ठिकाणी आणखीन एक सिंगल, दबाव पूर्णपणे आता रोंजन संघावरती. प्रणवचा विकेट तोही महत्त्वाचा होता, त्या ठिकाणी तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर आणखीन एक खेळाडू बाद होताना आपण पाहिला, विक्रम, ज्याने 3 चेंडू फेस केले, एकही रनचं योगदान आपल्या संघाला दिलं नाही आहे. परंतु प्रतीक अजूनही मैदानामध्ये उभा आहे. स्ट्राईक एंडमध्ये सर्व स्टम्प्स कव्हर करून त्याचा हा स्टान्स, फुल टॉस, गतिमान फुल टॉसला त्याला एक्झिक्यूट करता आलेलं नाही आहे, मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करता आलेलं नाही. आणि इथे घाई, आय थिंक स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस केले असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे नौका खेळाडू जो मैदानाच्या आता आतमध्ये चालला आहे, आशिष पाटील, तो षटकारांसाठी ओळखला जातो, त्याला मात्र मैदानाकडे येणं गरजेचं होतं. आणि स्वतःची बहुमूल्य विकेट गमावली रनआउटच्या स्वरूपात फलंदाज विक्रम घरतने. प्रीतम रनआउट. त्यानंतर आता आशिष पाटील, प्रथम गरज झाला बाद. आणि बघा आता प्रथम गरज बाद झाला. आणि त्यानंतर आता आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये चाललेत. इनॅट नंबर 5, 5व्या क्रमांकाचा खेळाडू. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला झुकावं लागतं असं म्हणतात. या मॅचमध्ये भूतकाळ विसरायचा आहे आणि या वर्तमान कालावधीमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. भन्नाट वेग, प्रचंड वेग या गोलंदाजांकडून पाहायला मिळाला. प्रचंड वेगावरती स्वार होत असताना मात्र आपण पाहिलं या खेळाडूंना. आजकाल आपण जर पाहिलं वेगवान गोलंदाज हा ट्रेंड बनला आहे, त्यामधला आणखीन एक तेज तरार गोलंदाज साहिल दरे आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना या षटकामध्ये दबाव टाकला रोंजन संघावरती. आजची पहिली रात्र, पहिल्या रात्रीमध्ये मात्र पहिला संघ चिंद्रन सुपर 12ला क्वालिफाय झाला आहे. फ्लिक केला बॉलला, बॉटमहँडचा वापर करत असताना वाईडी स्ट्रॉंगॉनला बॉल फील्ड झाला आहे. आणखीन एक सिंगल, सिंगल सिंगल सिंगल, एक षटकार एक चौकार या इनिंगमध्ये आपण पाहिला. मोठे 2 फटके. त्या अभावी यानंतर आपण जर पाहिलं सर्वाधिक डॉट बॉल आणि सिंगल्सचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक फलंदाजाकडून पाहायला मिळालं. प्रतीक, आशिष हे 2 खेळाडू अजूनही विकेटवरती उभे आहेत. प्रयत्न करत असताना त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत. दबाव नितलं संघाने टाकला आतापर्यंत रोंजन संघावरती. यावेळेला दिशा दिली आहे, फटका चांगला गॅपमध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चालला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा रेषा पार, शेवट गोड करणारा हा पालेश्वरी चौकार. चला, टेंबोडे संघाचा कर्णधार इथे आला. मी विनंती करतो धुंद्रे संघाचा कॅप्टन अमर पाटील. चला, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण या षटकानंतर टॉसकडे वळूया. पुढचा सामना तोही अतिशय हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळेल. धुंद्रे विपक्ष टेंबोडे. शेवटचं षटक बाकी आहे, अंतिम षटक. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये एक षटक सामन्याला गलाटणी देऊ शकतं.
आता या मॅचमध्ये ओमकार पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर झाला, त्याचं हे षटक शेवटचं आणि समोर सिक्सर किंग आशिष पाटील, त्याला मात्र एक मोठी इनिंग साकारावं लागेल. शॉर्ट बट स्वीट, कारण 6 चेंडूचा खेळ बाकी आहे त्यांच्याकडे. 6 चेंडू फेस करण्यात त्यांना संधी निर्माण झाली आहे आणि जर का इथे 1-2 मोठे फटके आले तर डेफिनेटली 40च्या आसपास पोहोचेल. डाऊन द ग्राउंड यावेळेस देखील आपण पहिला लॉफ केला बॉलला, मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून गॅप, खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट आणि इथे मात्र नशिबाचा चौकार, 4 धाबा. तुम्हाला खरं तर क्रिकेटमध्ये स्ट्रॉंग बनायचं असं तर फिल्डिंगचं देखील स्टँडर्ड तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. याही वेळेला मध्ये आशिष पाटीलचा धमाका, स्टेप आउट झाले ऑन द राईस, लॉंग ऑफच्या बाहेर बॉलला पाठवलंय, सीमा पार षटकार. जबरदस्त टायमिंग, बॉलची लेंथ ओळखली आणि त्यानंतर आपण पहिला टप्प्यावरती आले, थोडासा बॉल राईज झाला आणि त्याच्यावरती मात्र प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. मध्ये खेळत असताना आशिष पाटील लगातार 2 बॉल 2 मोठे फटके, धावसंख्येमध्ये बदल, 36 धावा तुम्हाला स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतील. खेळाडू बाद झाले 3, लास्ट ओव्हर बाकी आहे आणि लास्ट ओव्हरमध्ये मात्र आशिष पाटील त्या ठिकाणी ब्लास्ट करत असताना चांगली फलंदाजी. याही वेळेला यॉर्कर टाकला, बॉलला अक्षरशः खोदून काढलाय, डीपमधला फिल्डर चेंडू आलाय, फेकी झाली अतिशय वेगवान आणि विकेट किपरचं देखील कौतुक व्हायला हवं. चांगलं कमबॅक, त्या ठिकाणी 2 रन कंप्लीट पंचांनी घोषित केलं. यस, फिल्डिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतला या ठिकाणी, रनआउटसाठी चेक केलं जाईल. रिव्ह्यूचा वापर करतायत प्रत्येक संघ. रनआउटसाठी हा रिव्ह्यू आलाय, वेगवान सेकंडचा कॉल, आशिषला स्ट्राईक हवी होती, पायात टाकला बॉल, अक्षरशः खोदून काढला. त्यानंतर आपण पाहिला साहिल दरे भरपूर वेगाने आले त्या ठिकाणी, फेकी अतिशय वेगवान, बॅट ग्राउंडिंग करत असताना मात्र बॉल पकडला, परंतु पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये केलं की नाही, सेफ आहे. 2 धावा आल्या, अगदी योग्य निर्णय पंचांकडून पाहायला मिळाला. 2 रन मात्र मिळाल्या पहिल्या 3 चेंडूवरती, 12 धावा आल्या. संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्डमध्ये म्हणून लागताना पाहता तब्बल 38 धावा, 38 धावा आल्या. आता टाळ्यांचा गजर होतोय रोहिंजन संघाच्या डगआउटमधून. आत्मविश्वास वाढवणारी ही धावसंख्या उभारली आहे. आशिष पाटीलने मात्र शर्तीचे प्रयत्न केले. पुन्हा एकदा यॉर्कर, हलक्या हाताने बॉटमहँडचा वापर, तोच फिल्डर, वेगवान थ्रो आणि विकेट किपर त्याच एंडला थ्रो झाला. वन्स अगेन 1 मोर, 2 धावा मात्र मिळतील या चेंडूवरती. 40 धावा स्कोर कार्डमध्ये, 40. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 पर्यंत पोहोचला आता रोहिंजन संघ. नेक्स्ट मॅच धुंद्रे विपक्ष टेंबोडे, ही लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन एखादा मोठा धमाका त्या ठिकाणी होईल. आशिष पाटीलकडून हे पाहायचं आहे या मॅचमध्ये. यावेळेला तेज सरार यॉर्कर, हा टप्पा अतिशय योग्य होता. खरं तर आपण पहिला त्या ठिकाणी थोडासा बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचण्यास भाग पाडलं ओमकारने आशिष पाटीलला. शेवटचा बॉल फुल टॉस होता, बॅकफूटला गेले, पटका मोठा एक्झूट करता आला नाही, फेकी अतिशय चांगली आणि इथे मात्र 1च रन असलेल्या बॉलमध्ये सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या 17चा खेळ संपला. पहिल्या 17च्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना रोहिंजन संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 3 खेळाडू बाद, 41 धावा. तर थँक्स रोशन पाटील इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला तिरंगा धुंद्रे, विपक्ष आराध्या 11 टेंबोडे. नाणेफेक करण्यासाठी कोलवाडी पालेबुद्रुक ग्रामपंचायत गावचे पोलीस पाटील प्रमोददादा अगलावे यांना मी ते आमंत्रित करतो. त्यांच्या माध्यमातून पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि नाण्याची दर्शनीय बाजू असेल हेड अँड टेल. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. सर आपण थांबायचं आहे बघा, आणखीन एकदा रिव्ह्यू वापरलाय भीमरसाठी चेक कर. तर बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला, चेक करूया आपण. प्रत्येक जण आता रिव्ह्यूचा वापर करतोय. चला, प्रमोददादा अगलाबे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. बघा, हेडसाठी ते पुकार देण्यात आलेला आहे. नाणेफेकीचा कौल TCC अर्थात तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघ हा संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात? पेंडिंग शतरक्षण करण्याचा निर्णय, फलंदाजी करण्या पेंडिंग.
तर यदा कदाचित तुम्ही जर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो आराध्या 11 टेंबोडी क्रिकेट संघ सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल. 40-45 रनवर थांबू. हा यामध्ये महत्वाची धुरा खऱ्या तुमच्या संघामध्ये कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कमीत कमी धाबांवर रोखू शकतात. ट्रम्प का बोलणं तसं आता प्रसन्न तर नाही अवेलेबल. चला फेअर डिलिव्हरी आहे आशिष. लिगल बॉल आहे. आज प्रसन्न संघामध्ये नाहीये त्याची तुम्हाला उणीव भासणार. हो नक्कीच. थँक्यू सो मच. करण नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता. फिल्डिंग चॉईस केली असती. यदा कदाचित जर समजा तुम्हाला आता उलट झालेलं आहे फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली सामना 5 षटकांचा असेल किती धाबा बनवण्याचा तुमचा मानस असेल कमीत कमी. 5 षटकामध्ये 55-60 धावा करण्याचा मानस आहे कारण एक आता प्लस पॉईंट एका प्रसन्न नाही आहे. 2 षटक त्यांनी तर टाकले असते. चांगला गोलंदाज आहे तो अवेलेबल नाही तर थोडा बेनिफिट आम्हाला भेटू शकतो. पालेश्वरी क्रिकेट संघ पर्व तिसरं पाहतो चषक. एक गाव एक संघ आणि संपूर्ण गावातील सर्व ऑर्गनायझर कमिटी या स्पर्धेसाठी एकत्रित येत असतात. खऱ्या अर्थाने ही एकता पाहता काय सांगू शकाल या ऑर्गनायझर कमिटीच्या बद्दल. नक्कीच खूप आयोजन आणि ते प्रत्येक वर्षी चांगलं आयोजन करतात आणि एक गाव एक संघ त्यांचा खूप वर्षापासून चालत आलेला आहे आणि हा नक्कीच एकत्र राहावं हीच इच्छा माझी. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांचा इथे गौरव केला जाईल. प्रथमतः प्रवीणचा सन्मान केला जाईल. त्यानंतर करण सन्मानित सरपंच निखिलदादा तांडेल यांच्या शुभास्ते प्रवीण एक अनुभवी आणि आक्रमक फलंदाज संघनायक आहेत आणि त्याचा यथोचित गौरव स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे केलं जात आहे. प्रवीण सिनियर यानपती यानंतर करण पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. या प्रवीण दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही शुभेच्छा देतो. निखिलदादा तांडेल विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पालेबुद्रुक त्यांच्या शुभ हस्ते आराध्या 11 टेंबोडी क्रिकेट संघाचे संघनायक करण पाटीलचं इथे सन्मान केला जात आहे. हॅलो चला रोंजन क्रिकेट संघ शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. किरण भिसे शांततेचे प्रतीक या किरण आणि सरपंच निखिलदादा तांडेल यांच्या शुभ हस्ते किरण भिसे शांततेचे प्रतीक आहेत त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या किरण ज्या प्रकारे आमचे गणेश मस्कर पाहतो शिरवली त्याच भूमिकेमध्ये नेहमीच आपली भूमिका आम्ही सातत्याने पाहत असतो आणि आपला येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. हॅलो बघा की विशेष सूचना असेल. तुम्ही जेव्हा रिव्ह्यू घेता त्याला एक वेळेची मर्यादा असते. मिनिमम 10 सेकंदामध्ये तुम्हाला तो रिव्ह्यू घ्यायचा असतो. तुम्ही कधी पण रिव्ह्यू घ्याल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. ही सूचना आता आयोजकांच्या वतीने आली. त्यामुळे सर्व संघांनी काढून लक्ष द्या. एक विशिष्ट मर्यादा 10 सेकंद आय थिंक टायमिंग असतो. त्या टायमिंगमध्ये तुम्ही रिव्ह्यू घ्या आणि तो रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाही आहे. चला यानंतर सन्माननीय प्रमोददादा आगलाबे यांचा सन्मान इथे केला जाईल. कोलवाडी गावचे पोलीस पाटील आहेत. या प्रमोददादा शासकीय यंत्रणेच्या दृष्टिकोनातून पोलीस पाटील म्हटलं तर शासकीय घटक आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचा नेहमीच चांगला योगदान राहिलेला आहे आणि त्यांचा यथोचित गौरव स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. स्पर्धेकरता 5001 रुपयांसह देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. संत वचनाप्रमाणे की एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे योगदान दिलं. स्वागत आहे तुमचं. आभार. वोटू आमचे सहकारी रोशन पाटील शिरवली. थँक्यू सो मच महागुरु. अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या फेरीतील या लढतीचा आपण आगास पाहतो. उत्तरार्धाच्या कालखंडाकडे लक्ष वेधित केलं जातं आणि अगदी पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळतो हा दमदार चौकार. अगदी आक्रमकतेने हा फटका खेळला. अगदी 3 खेळाडू पुढे सरसावले. हे त्रिवेणी संगम पाहिलं. अगदी चेंडूवरती झडप घालण्याचा प्रयत्न परंतु खर्रा फिल्डिंगच्या कारणास्तव अगदी 4 धावा इथे खर्च कराव्या लागल्या. अगदी उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण ज्या संघाचं घडलं जातं त्या संघाने नेहमीच नाईट स्पर्धेमध्ये बाजी मारली आणि त्या दर्जाची कार्यप्रणाली आखावी लागेल रोहिंजनला. आक्रमकतेने अगदी काउंटर अटॅक
डीप मिड विकेटच्या दिशेने चपराक पाठोपाठ लगातार 2 चौकार, चौके पे चौका, हीरो बनने का मौका. फलंदाज राहुल काठे ऑन फायर. एक चांगली हुलली देणारा हा खेळाडू, अगदी रक्तात क्रिकेट आणि क्रिकेट भिंगलेला हा खेळाडू. विभिन्न पद्धतीने फटके त्याच्या बाडमधून नेहमीच पाहिलेत आणि हे पाहता अगदी पहिल्या चेंडूपासून हा खेळाडू आक्रमक झालाय. तोही गोलंदाज तगडा आहे. अगदी प्रथम गरत विरोधात अगदी प्रथमतः दमदार फटकेबाजी इथे आखली जाते. परंतु यापुढील 4 चेंडूमध्ये रोहिंग्टनच्या प्रथमला कमबॅक साधावा लागेल. ते करण्याचा प्रयत्न, परंतु वेट अँड वॉचची भूमिका. अगदी पाहिलं हेरलं रॉबिन उत्तप्पा विराट कोहलीची आठवण करून देणारी फटकेबाजी, तिहेरी फटकेबाजी. मैदानाच्या चौफेर चौकार हे गणित साध्य केले जातं. अगदी त्याची बॅट चौकाराची भाषा बोलते. अगदी स्क्वेअर कटचे आपण देखणे फटके पाहिले, त्यानंतर वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये हा नजाकत भर आपण स्ट्रोक पाहिला. ज्या पद्धतीनं सुईमधून धागा रोवावा त्या पद्धतीचा हा फटका रोवला. सीमा पार. मिळाल्या पुन्हा एकदा 4. पाठोपाठचे सलगचे 3 चौकार. अगदी वाकून अगदी झाडू फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु रोखले. अगदी पहा पण गुडघ्यांचा वापर करत अगदी हा फटका खेळायचा होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये आणि मोठ्या कालांतरानंतर अगदी हा डॉट बॉल पाहायला मिळतो. अगदी 4 चेंडूंचा मारा राहिला, जिथे धावा वेगाने पुढे मार्गस्थ होत आहेत. 12 पल्ला गाठायचा आहे. 42 धावसंख्येचा संग्राम 11 नितलस या टीमला. संग्राम 11 जयमान नितलस बलवान कार्य दोन्ही संघांना साध्य करायचंय आणि या ठिकाणी जय दुर्गा रोहिंग्टन बस संघाच्या माध्यमातून पहिला विकेट गारद केलाय आणि खेळाडू बाद होतोय. राहुल काठे बॅक टू द पवेलियन. पहिल्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं जातं. गोलंदाज प्रथम गरजनं आता आपली दादागिरी प्रस्तावित केली. अलीकडचे 3 चेंडू काहीशे घातक राहिले. फलंदाजीच्या दृष्टीने करणं एक घातक फटकेबाजी. फलंदाजानं अगदी पाठोपाठ सळगचे 3 चौकार दागले आणि त्यानंतर गोलंदाजाने एक चांगलेसं कमबॅक साधले, ज्याच्या जोरावरती आता धावसंख्येला पूर्णपणे रोख लगावण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी केले जात आहेत. दमदार स्पर्धेचं आपल्याला सध्याच्या घडीला आयोजन पाहायला मिळतं. या गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय, युवा विकास पुरुष, अगदी विकासाचे महामेरू सन्माननीय निखिल प्रभाकर शेठ तांडेल, हेमराजी माद्रे, त्यानंतर सरपंच महोदय दिलीप शेठ भास्कर असतील, प्रशांत दादा पवार, अजय मोरावकर, महेश शेठ पवार, प्रभाकर शेठ तांडेल, जितेश माद्रे, शिवदास पवार हे पॉवरफुल आयोजक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. यामध्ये निलेश उल्वेकर, विशाल उल्वेकर, अशोक मामा उल्वेकर, त्यानंतर सागर मात्रे, मनोज मात्रे, महेश पाटील, संदीप मात्रे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ पालेश्वरी पालेबुद्रुक यांच्या माध्यमातून हे रॉयल थाटातील आयोजन पाहायला मिळतं. पहिलं षटक हे समाप्त झाले आणि पहिल्या षटकादरम्यान धावपटलामध्ये बनताना पाहायला मिळत आहेत. एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 12 धावा. येणारे 24 चेंडूने जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. तरी ती सन्माननीय विलास मोरावकर यांचा येतोची सन्मान केला जाईल आणि रुपेश उल्वेकर एकेकालचे नामांकित क्रिकेटर या दोन्ही व्यक्तिमत्वांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. सरपंच निखिलदादा तांडेल यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील. थँक्यू सो मच महागुरू. अगदी मोठा पल्ला अजूनपर्यंत गाठायचा आहे संग्राम 11 नितळस या टीमला. अगदी समोरील संघ पाहायला मिळतो जय दुर्गा रोहिंग्टन ब संघ. अगदी तलोजा परिभाग किरोली परिभागातून बिलॉंग करणारा हा रोहिंग्टन आज खेळतोय पालेश्वरी चषकामध्ये आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती रायगड जिल्ह्यामध्ये या संघाचा आपण डंका पाहतो आणि ती डंका दाखवणारी गोलंदाजी पाठोपाठ लगातार 2 चेंडू गणिक पूर्णपणे दहशत प्रस्तावित केली जाते. लागतोय झटका क्रमांक 2. 2 मोहरे गारद होत आहेत. सन्माननीय संतोष म्हात्रे पालेबुद्रुक यांचा सन्मान इथे केला जाईल आणि रुपेश उल्वेकर या दोन्ही व्यक्तिमत्वांचा येतोची सन्मान पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जाणार आहे.
तत्पूर्वी बोलूया पुन्हा एकदा समोरच्या कक्षमध्ये रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. अगदी सीमा रेषे पल्ल्याड हा चेंडू जात असताना विक्रमी झेल पकडला. राईट मोर द विकेट मारा केला होता प्रणव पाटील आणि त्यानंतर विक्रम पाटील पडला, धडपडला, कोसळला आणि स्वतः हनुमंत उडी लगावली आणि एक बलवंत असा झेल त्याच्या माध्यमातून पकडला गेला. अगदी नाईट स्पर्धेमध्ये ज्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पहिल्या पूर्वार्धामध्ये नितळ संघाच्या माध्यमातून राहिलं त्या जो काहीसं कार्य पाहायला मिळतं रोहिंज संघाच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग अवगत केली जाते. अगदी सेकंड स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते रोहिंज संघाच्या माध्यमातून. विघ्नेश त्या ठिकाणी सज्ज असताना जर्सी क्रमांक 18 एक विराट अशी फिल्डिंग सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते रोहिंज संघाच्या माध्यमातून. परंतु समोरील संघ सुद्धा तितका तगडा पाहतो. या MIDC परिभागातील एक धडधाकड बाणा पेशकश करणारा एक अव्वल दर्जाचा संघ अर्थातच संग्राम 11 जनमान नितळस. एक रसवंती खेळ याही संघाच्या माध्यमातून नेहमीच साध्य झालाय. समोर आहे रोहिंजन ज्या संघाने क्रिकेट रसिकांचं मनोरंजन केलंय आणि हाही झेल त्याच दर्जाचा राहिलाय. अजून एक खेळाडू बाद, झेल बाद होण्याचं सत्र जारी आहे. गोलंदाजी तितकीच भारी आहे आणि एक चांगली जबाबदारीनं सद्यस्थितीला आपण गोलंदाजी पाहतो. प्रणव पाटील एक विख्यात असं कार्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि सध्याच्या घडीला अगदी पाहतो 3-13 वरती 3 विकेट अशी आपण स्थिती पाहू शकता. संग्राम 11 जनमान नितळस या संघाच्या माध्यमातून 13 धावा धावपटलामध्ये काट्यासारखा सरळ चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करत असताना आपण प्रणवला पाहिलं. अगदी काहीसा तोही बॅलन्स त्याने गमावला होता परंतु अंतिम स्थितीमध्ये पूर्णपणे चेंडूवरती चांगली पकड राहिली. ज्याच्या जोरावरती एक चांगला दांडगा असा असेल त्याच्या माध्यमातून आपण पकडताना पाहिल्या. अगदी 3 मोहरे गारद होत आहेत. एक्स्ट्रा रन्स अजूनपर्यंत एकही दिली नाहीये. ही खास बाब असते. रोहिंजन या संघाची पुन्हा एकदा बॅटची कडा. ओ हो सुपर से भी ऊपर हा टॉपर असा झेल पाहतो. विघ्नेश पाटील पकडतोय हा लगातारचा दुसरा झेल पाहतो आपण. या षटकादरम्यान 3 फलंदाजांना बाद केलं. झेलबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होण्याचं सत्र जारी आहे. प्रणव पाटीलचा अगदी चेंडू क्रमांक 1 वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका दागत असताना विक्रम पाटीलने पकडलेला तो चांगला झेल. त्यानंतर स्वतःच्या गोलंदाजीवरती आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडलेला तो दर्जेदार झेल आणि त्यानंतर विघ्नेश पाटील सेकंड स्लिप मध्ये अगदी चांगल्या दर्जाचा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. कावकवण्याच्या दिशेने उत्तम दर्जाची फिल्डिंग ही साध्य केली जाते. एक रंगतदार स्थितीमध्ये सध्याच्या घडीला हा सामना येताना पाहायला मिळतो. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा कमी बनल्या परंतु गोलंदाजीच्या जोरावरती आम्ही धमक दाखवतो. इतकी ताकद दाखवली जाते रोहिंज संघाच्या माध्यमातून परंतु फलंदाजी ही धाकड आहे. संग्राम 11 नितळस अनेक संघांना पाणी पाजणारा संघ आहे. अनेक डे नाईट स्पर्धेमध्ये या संघाचा आपण डंका पाहतो कारण या संघाचे पुरस्कर्ते सचिन शेठ पाटील, भाया शेठ तोंडरे आणि त्यानंतर शैलेश शेठ पावशे यांच्या माध्यमातून नेहमीच एक A1 दर्जाचं कार्य हे साध्य केलं जातं. दोन्ही संघ तितक्याच ताकदीने खेळत आहेत. दोन्ही संघांचे प्रेक्षक अगदी पूर्णपणे मैदानाच्या सभोवताली आणि लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याला इथे एन्जॉय करतायत. भंडाट वेग आहे परंतु लेंथ मध्ये बिघाडी पाहायला मिळते. अनिलजी टेंबे सरांचा इशारा पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. धावत संख्या 1 नाकार घेईल. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. संघाची धावत संख्या 4 गड्यांचा खात्मा आणि एकूण धावा 15. संग्राम 11 जनमान नितळ संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जयदुर्गा रोहिंजन ब हा संघ दोन्ही संघ तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळत आहेत. राईट मोर द विकेट मारा करतो गोलंदाज प्रणव पाटील. अंतिम पडामध्ये व्हाईट बॉलचं हे सत्र जारी आहे. अगदी फलंदाजापासून दूरवरचे चेंडू त्याच्या भात्यामधून सफर केले जात आहेत. या षटकातील फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडूमध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. संग्राम 11 जनमान नितळसला हा चेंडू दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे. अंतिम बॉल. धाकड बॉल, वेगवान बॉल, तेज तर्रार बॉल ज्याच्या जोरावरती अगदी निर्धाव बॉल आपण पाहिला आणि अशा रीतीने अगदी अंतिम पडावमध्ये 18 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता, 42 धावसंख्येची आवश्यकता असताना अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामन्यामध्ये काहीशी मजबूत स्थिती निर्माण करणारी आपण ही गोलंदाजी पाहतो.
पहिल्या 2 षटकांदरम्यान फक्त 16 धावा खर्च केल्या जात आहेत आणि 4 मातब्बर फलंदाजांना बाद केलं. राहुल काटे, साहिल दरे आणि त्यानंतर प्रतीक सांगडे आणि सिद्धार्थ भोपी या फलंदाजांना माघारी पडतवले. खेळाडू कक्षमध्ये नेहमीच एक ऊर्जा असते. प्रमोद जेव्हा खेळाडू कक्षमध्ये असतो पूर्णपणे गायडन्स केलं जातं, एक ऊर्जा समर्पित केली जाते या संघाच्या माध्यमातून आणि त्या दर्जाची ऊर्जा जेव्हा खेळाडू कक्षमध्ये असते तेव्हा हरलेले सामने सुद्धा जिंकले जातात हे नेहमीच दाखवून दिलं जातं नितळ संघाच्या माध्यमातून. परंतु पुढील संघ सुद्धा तितकाच त्याच ताकदीचा पाहायला मिळतो. आजच्या गटातील सर्वाधिक बलवान असा हा सामना पाहतो रोहिंजन नितळस. एक रसवंती खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे साध्य केलं जातं. पालेश्वरी चषकाची आपण मैफिल पाहतो. आज तुफान प्रेक्षकांची गर्दी आहे, येतो झाकी आहे, पिक्चर बाकी आहे. अगदी फायनलच्या रात्री तुफान क्रिकेट रसिकांचा आपल्याला राडा पाहायला मिळेल आणि मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक वर्ग या पालेश्वरी चषकामध्ये पाहायला मिळतील. अनेक पाहुण्यांचे कटआउट्स अगदी मैदानाच्या सभोवताली पाहतो आणि हा पाहुणा वर्ग सातत्यानं या आमच्या आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी येतील. त्यांचं करू आम्ही वेलकम. 18 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता आणि या क्षणी गोलंदाजाला पुन्हा एकदा प्रथम गरजचा वापर केलाय या तृतीय षटकादरम्यान. पहिला बॉल काहीचा धक्कादायक प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि त्यानंतर अगदी 2 धावा होतील का? निश्चितच 2 धावा सहज गतीने प्राप्त होत आहेत. ज्या ठिकाणी फक्त एकच धाव त्या ठिकाणी 2 धावा प्राप्त केल्यानंतर काहीसं बल हे प्राप्त केलं जातं. संग्राम 11 नितळ संघाच्या माध्यमातून अगदी पहिलाच बॉल जिथे 2 धावा बनताना पाहायला मिळतात. धावसंख्येची झडप पाहायला मिळते. 4 वरती अगदी उत्तम स्थितीमध्ये सध्या स्थितीला पाहतो आपण नितळचा संघ. 18 धावा बनतायत. मोठा पल्ला अजूनपर्यंत गाठायचा आहे नितळस या संघाला. ओहो, रोखलंय, थांबवलंय. अगदी फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न तंतोतंत जारी आहे, कारण गोलंदाजी ही तितकी भारी आहे. खरं पहिलं षटक पहिल्या षटकातील अगदी 3 चेंडू आणि 3 चेंडू गणिक अगदी 3 चौकार लागल्यानंतर प्रथम घरतनं पाठोपाठचे त्या पुढील 3 चेंडू हे डॉट सफर केले. त्याच्यामध्ये एका विकेटचं सुद्धा आपण पतन पाहिलं आणि द्वितीय षटकादरम्यान गोलंदाज प्रणव पाटीलनं पूर्णपणे धावसंख्येचं महाप्रलय येत असताना धावसंख्येला रोख लागलं. अगदी धावसंख्येला टालेबंद करण्याचे प्रयत्न हे तंतोतंत जारी राहिले. 16 चेंडू 24 जावा. काय वेगवान चेंडू पाहिला. रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हिरा आपली दमखम दाखवतोय. प्रथम गरज ऑन फायर. आगीचे आगडोंब उसळत आहेत, जणू काय आगीचा गोला फेकला की काय असा परिचय दाखवत असताना प्रथम गरज रोहिंजन संघाच्या माध्यमातून आपली ताकद इथे दाखवत असताना नेक्स्ट बॉल. अगली पेशकश. अगदी चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. 2 धावा होतील का? रनआउटची नामी संधी, परंतु 2 धावा चपलाईने प्राप्त केल्या जात आहेत. त्या ठिकाणी सज्ज होते विघ्नेश. पुन्हा एकदा चेंडूवरती झडप घालताना पाहिला. या संघातील एक विख्यात असा हा क्षेत्ररक्षक चित्त्यावाणी, त्याचा आपण क्षेत्ररक्षण पाहतो, ज्याच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघावरती दबाव ठेवण्याचा प्रयत्न हा तंतोतंत केला जातो. 14 चेंडू 22 रंगतदार स्थितीमध्ये सद्य स्थितीला आपल्याला हा सामना पाहायला मिळतो. यापुढील चेंडू आला कार्पेट. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका. त्यानंतर अगदी 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्या जात आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावत असतात आणि ती महत्वाकांक्षी भूमिका बजावली जाते संग्राम 11 जनमान नितळ संघाच्या माध्यमातून. 13 चेंडू 20 हाही चेंडू दोन्ही संघांसाठी तितकाच इम्पॉर्टंट. इथे दबाव छेडल्यानंतर पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व पाहायला मिळेल एका संघाचं आणि इथे गोलंदाजीच्या माध्यमातून काहीच वर्चस्व प्रस्थापित केलं जातं. परंतु पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होत आहेत. संधी आहे आणि इथे पाहिलं जाईल. अरे फर केलंय. अगदी कंट्रोल रूम कडे काहीसा निर्णय आपल्याला प्रलंबित पाहायला मिळेल आणि त्यानंतर पाहायला मिळेल दूध का दूध पाणी का पाणी. 24 लाईव्ह इव्हेंटची असेल काय कहाणी. पाण्याची सुद्धा मागणी केली जाते. अंतिम बॉल जिथे अगदी वेगवान धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये काय घडलं हे पाहावं लागेल. इट्स आउट. खेळाडू होते रन आउट.
अगदी काहीशी धोक्याची घंटा फिल्डिंगच्या जोरावरती काहीसा दबाव छेडण्याचा प्रयत्न रोहिंजन संघाच्या माध्यमातून नितलस संघावरती हा दबाव छेडलाय. ड्रिंक टाइम आहे पहा. राखीव काढू तात्काळ आपण पाणी घेऊन जा. बारा चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे. सामना एक दमदार स्थितीमध्ये इथे पाहायला मिळतो. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत कारण अंतिम 2 षटकांदरम्यान अजूनपर्यंत 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. 9.50च्या सरासरीनं प्रति षटकागणिक धावा अजूनपर्यंत बनवायच्या आहेत. येणारं पुढील चतुर्थ षटक खूप इम्पॉर्टंट आहे. इथे धावा वेगानं राहिल्या तर नितळस संघ बाजी मारू शकतो. इथे गोलंदाजी धाकट राहिली तर रोहिंजन संघ विजयाच्या दिशेनं घोडदौड करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपली ताकद पूर्णपणे प्रस्थापित करतायत. पालेश्वरी चषकाची ही अगदी पहिली रात्र, पहिली यामिनी, पहिली नाईट, अगदी पर्व क्रमांक 3 आणि तिसऱ्या पर्वामध्ये वेगळ्या ढंगामध्ये संपूर्ण ग्रामस्थांच्या सहभागानं पूर्णपणे एकतेनं एकजुटीनं हा पालेश्वरी चषकाचा आपल्याला थाट पाहायला मिळतो. याच गावची शिवजयंती ही पाहण्याजोगं असते. या गावचे सार्वजनिक कार्यक्रम हे पाहण्याजोगं असतात. एक गाव एक टीम आणि गावची एकात्मता, गावाची एकजूट काय असते हे इथे आल्यानंतर कळतं. इथेही कुठल्या प्रकारे जाहिरात नाहीये. इथेही स्पर्धा ग्रामस्थांची, ही स्पर्धा पालेश्वरीची आहे आणि पूर्णपणे या स्पर्धेतील मैदानाच्या अवतीभोवती असलेले कटआउट्स पाहतो. सर्व पक्षी मंडळींचे कटआउट्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. अशी एकमेव स्पर्धा आहे रायगड जिल्ह्यातील पालेश्वरी. दमदार 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 कामगिरी गोलंदाजीच्या बोहल्यावरती सद्यस्थितीला गोलंदाज पाहायला मिळतो. आपल्या आतिशी गोलंदाजीच्या जोरावरती अनेक फलंदाजांच्या, अनेक संघांच्या नांग्या तोडणारा रायगड जिल्ह्यातील एक दमदार गोलंदाज आशिष पाटील. एकेकाली रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी लाभली होती आशिष पाटीलला. सागर पाटील आणि नयन मात्रे यांच्या माध्यमातून खेळाडू आशिषसाठी कॅश प्राइज आहे. लगातार 3 विकेट, 2000 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी कॅश प्राइजचं एकदाच अनाउन्समेंट केलं जाईल. अगदी 10 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. 10 चेंडू 18. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. कारण फलंदाजीचा विचार केला ओमकार पाटील आणि अतुल काटे या फलंदाजामध्ये क्षमता आहे चांगले फटके खेळण्याची. ओहो, दाखवून देतो लॉंगॉनच्या डोक्यावरून वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार. आजच्या रात्रीतील सर्वाधिक लांब लचक फटका खेळतोय ओमकार पाटील. ऑन फायर ओमकार, दमदार, शानदार, रुबाबदार हा षटकार खेळलाय. अगदी या 6 धावेनं प्रतिस्पर्धी संघावरती दबाव चढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. काय दांडगा फटका खेळलाय, काय रावडी फटका खेळलाय, ज्या फटक्यानं पूर्णपणे दबाव छेडलं. अंतिम टप्प्यामध्ये 9 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. सन्माननीय विश्वजित दादा पाटील, सन्माननीय माजी सरपंच जनार्दन पाटील रोहिंजन यांचे मनपूर्वक स्वागत केलं जाईल. जय दुर्गा ट्रॉफी ही खूप मोठी स्पर्धा आहे, परंतु यावर्षी काहीशी स्पर्धा रखडली गेली, परंतु पुढच्या वर्षी नव्या रंगात, नव्या ढंगात ही स्पर्धा पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये मोठी भूमिका असते हिंदुस्थानी भाऊ सबसे कातिल मुकेश पाटील, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 9 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. सामना अजूनपर्यंत रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. अगदी फलंदाजापासून दूरवरचा प्रवास इथे छेडला जातो. व्हाईट बॉलची इथे पुन्हा एकदा अधिघोषणा केली जाते. संकेत स्थळावरून अनिलजी टेंबे सरांच्या माध्यमातून आमचे 3 लोकप्रिय पंच अनिलजी टेंबे सर वलप एक चांगली झलक, त्यानंतर हरिभक्त पारायण दीपक पाटील सर पाली त्यांची कमाल धमाल अंपायरिंग पाहायला मिळते. आणि त्यानंतर सौ द्वारकानाथजी चोरगे सर बेलवली दमदार ही आपण कामगिरी पाहू शकता. हो, सुरेखरित्या हा चेंडू इथे हाताळला जातो. रिंगणामध्ये हा आपण चेंडू पकडलाय. एक जा प्राप्त केली जाते. सिंगल डबलनं पूर्णपणे दबाव चढले जाते. अंतिम टप्प्यामध्ये 8 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे.
गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये धाकड होईल का की फलंदाजीच्या माध्यमातून फलंदाज पुन्हा एकदा आक्रमक शैलीचे फटके खेळतील. ज्या दर्जाचा फटका राहिला ओमकार पाटीलचा. 2 चेंडू खेळल्या 7 धाबा ओमकारच्या बॅटमधून पाहिल्या. आता खेळाडू सज्ज आहे अतुल काटे. अतुलनीय गोलंदाजीची आखणी आशिष पाटील अंतिम टप्प्यामध्ये दहशत निर्माण केली आणि आता समीकरण पाहायला मिळेल 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. व्हॉट मॅच. काय दमदार सामना इथे सद्यस्थितीला पाहायला मिळतो. कोणताही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं पूर्णपणे आपला खेळ इथे सादर करत आहेत. खरं तर यंदाच्या हंगामामध्ये ज्या संघानं उत्तमरित्या कामगिरी साकार केली असा संग्राम 11 जनमान नितळ संघ आणि समोरील संघ पाहतो. अनेक परिभागामध्ये जाऊन ज्यानं अजिंक्य पद जिंकला असा रोहिंजन संघ. दोन्ही संघ अतिशय प्रतिभाशाली पाहायला मिळतात आणि या लढतीमध्ये कोणता संघ बाजी मारेल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आ देखे जरा किसमें है कितना दम. कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंगम. रावडी 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 गोलंदाजी राहिली आहे. 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आहे परंतु अंतिम पडामध्ये ओमकारनं नकार दिलाय. विकास पावशीला तो जाणतो बचेंगे तो लढेंगे हा रवैया आजमावलाय आणि अंतिम टप्प्यामध्ये समीकरण पाहायला मिळेल. अगदी चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. काय दमदार सामना घडलाय असं वाटलं. तृतीय षटकातील आशिष पाटीलचा तिसरा चेंडू ओमकार पाटीलनं ठोकलेला लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. सामना एकतर्फी होतो की काय अशी काहीशी भूमिका पाहिली परंतु अंतिम पडावामध्ये दोन्ही संघ तितक्याच ताकदीने आपला खेळ इथे सादर करत आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 9 धावसंख्येची आवश्यकता. एक दमदार सामना पाहतो. स्पीडली खेळायचं बा. अतिरिक्त वेळ न छेडता वेळेनुसार इनिंग समाप्त होणं हे खूप गरजेचं आहे. पर्व क्रमांक 3 पालेश्वरी चषकाची आपण मैफिल पाहतो आणि एक दमदार या स्पर्धेचा आगाज आहे. रायगड जिल्ह्यातील नामांकित स्पर्धेमध्ये खेळण्याची मजा ही खूप और आहे आणि इथे क्रिकेट रसिक राजा आपल्या वेगळ्या धुंदीमध्ये असतो. एक चांगल्या मैफिलीमध्ये तो असतो कारण हे मैदान त्या जोग पाहायला मिळतं. अगदी डोंगर माथ्यावरून डोंगराच्या पायथ्याशी त्यानंतर प्रेक्षक गॅलरीमधून क्रिकेट रसिक राजा या लढतीला या स्पर्धेला एन्जॉय करतो. 6 चेंडू 9 धावा. पहिला धमाका आणि येतोय पहिल्याच बॉलवरती खासम खास षटकार. अगदी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे गावची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये लगातार 3 चेंडू 3 षटकार दाखवण्याचा भीम पराक्रम विकास पावशेच्या नावे. असा दमदार खेळाडू आक्रमकतेने खेळतो आणि समोर गोलंदाज कोण आहे प्रतीक पाटील. प्रतीक पाटील विरोधात आपलं प्रतिबिंब उमटवतो आणि आता समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. एक चांगला सामना घडतो परंतु पहिला बॉल काहीसा खराब राहिला ज्याच्यावरती अगदी चांगली चपराक पाहिली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा तमतमाता सणसणाचा छगा पाहिला. 5 चेंडू अद्यापपर्यंत जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रदीप पाटील कमबॅक साधू शकतो इतकी ताकद आहे. ताकदवर गोलंदाजीच्या जोरावरती अनेक सामने रोहिंजननं जिंकलेत ते दाखवून देतो. राहिलं विकेटचं बदन. झटका क्रमांक लागतोय 6. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. एकीकडे धावसंख्येचा ओघ वाढलाय एकीकडे विकेट कोसळतायत एकीकडे गोलंदाजी ताकदवर होतीये. अंतिम टप्प्यामध्ये रंगतदार स्थिती संकेत देईल का निश्चितच रोहिंजन संघाला असा खेळाडू आलाय संकेत पावशे. 4 चेंडू 3चं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती जयदुर्गा रोहिंजन संघाचा खेळाडू प्रतीक पाटील आपलं प्रतिबिंब उमटवेल का हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. राईट मोड द विकेट मारा केला चांगला फटका केला विघ्नेश आधी चेंडू पाहायला मिळतो. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगल रन्स इथे येताना पाहायला मिळते. हा सोमकार ज्याच्या बाडमधून एक दमदार आपण फटका पाहिला. वाईट डिश लॉंगांच्या डोक्यावरून तो फटका खेळला होता आशिषला आणि त्यानंतर आता मात्र अंतिम चिन्ह पूर्णपणे ध्येय धोरण दोन्ही संघांना आखावी लागतील. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. पूर्णपणे फिल्डिंगचा शामियाना चेंज केलाय. हा चेंडू दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट. इथे डॉट बॉल आला दबाव वाढेल नितलस वरती
आणि निश्चित इथे एकाच मोठा फटकाला विजय घोषित केलं जाईल नितळ संघाच्या माध्यमातून. ओहो, प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये. ओहो, झेल सोडलाय त्या ठिकाणी लॉंग ऑनला सज्ज होता. निश्चितच अक्षय धावसंख्येला अक्षय लावणं गरजेचं होतं. अगदी लॉंग ऑन कडे चांगला फटका खेळला होता, परंतु रनआउटच्या माध्यमातून लागतोय. अजून एक धक्का. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता. दोन चेंडू जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये अंतिम चरणामध्ये काय दमदार सामना इथे घडताना पाहायला मिळतो. सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण दोन्ही संघाच्या माध्यमातून सिद्ध केलं जातं, परंतु आधी सिद्ध व्हा मग आपोआप प्रसिद्धी मिळते. त्या दर्जाचा काहीसा सामना सद्यस्थितीला पाहायला मिळतो. 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट. अगदी 2 चेंडूमध्ये 6 धावा काढणं काहीशा सोप्या असतात, परंतु 2 चेंडूमध्ये 1 धाव काढण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. हे आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलंय. फिल्डिंग कशी आहे याचा जायजा घेतलाय नॉन स्ट्रायकर खेळाडू प्रमोद पौशेच्या माध्यमातून. ती त्याची शातीरदारी आहे, परंतु पूर्णपणे गोलंदाजीच्या माध्यमातून एक कणखर बाणा प्रस्थापित होईल का? कारण 2 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची आवश्यकता. इम्पॉर्टंट बॉल. ओहो, सुपर सेबी ऊपर टॉपर ओमकारच्या बॅटमधून हा विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतो आणि सामना जिंकलाय संग्राम 11 नितळसनं. हॅलो, थँक्स रोशन पाटील. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये संग्राम 11 जानुमान नितळस क्रिकेट संघाने जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचा आम्ही पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक यांच्या वतीने